नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी इन्फोटेक या युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सोलार पंप शेतकऱ्यांना वाटप केले जात आहेत. यासाठी 5 ते 10% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते आणि उर्वरित रक्कम शासन सबसिडी स्वरूपात देत असते. मात्र असे असले तरी सुद्धा या सौर पंपांना पाऊस, विजा आणि वादळी वाऱ्यापासून धोका संभवतो. अशा वेळी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोलार पंपाचे नुकसान जर नैसर्गिक आपत्तीने झाले असेल तर तात्काळ नुकसान झाल्याची तक्रार ही संबंधित सौर पंप बसवलेल्या कंपनीकडे करणे आवश्यक आहे. वादळी वारे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने तुमच्या सौर पंपाचे किंवा सौर प्लेटचे नुकसान झाले असेल तर लवकरात लवकर महावितरण कंपनीच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वादळी वाऱ्यामुळे सोलार पंपाच्या पॅनलचे नुकसान होत आहे आणि कधीकधी सोलार प्लेटांची उडून गेल्यामुळे नुकसान होत असते आणि त्या प्लेट पुन्हा वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्यापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या असून वादळी वाऱ्याने जर सोलार प्लेटचे नुकसान झाले असेल तर काय करावे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात अगोदर शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा आणि सोलार पंप बसवून देणाऱ्या कंपन्यांना 5 वर्षे देखभाल आणि दुरुस्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सौर पंपाचे नुकसान झाल्यास सोलार कंपनीला कळविणे आवश्यक आहे आणि जर कंपनीने प्रतिसाद नाही दिल्यास महावितरणशी संपर्क करावा, तसेच तक्रार नोंदवावी असे आवाहन महावितरणने केले आहे. सौर कृषी पंप